गडिंग्लजमध्ये आज कलश मिरवणूक आणि राम मंदिराची प्रतिकृती मिरवणुकीचा सोहळा हा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। आपण जे राम मंदिराची जी प्रतिकृती पाहिली, ही प्रतिकृती ही अयोध्यामध्ये जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे सेम टू सेम जी प्रतिकृती उभा केलेली आहे। आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख जे आहेत संजय संकपाळ यांच्या मार्गदर्शनात ही रवी शिंदे यांनी ही प्रतिकृती तयार केलेली आहे। संजय संकपाळ आहेत आपल्यासोबत। काय संकल्पना होती प्रतिकृती उभा करण्यामागे आणि काय आव्हान करताय भक्तांना? 22 तारखेला रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठापना होते, त्या निमित्त देशभर कलश मिरवणूक आणि अक्षता ह्या देण्यात येत आहेत। घरोघरी पोचवण्याचा कार्यक्रम चालू होता। त्या निमित्तानं आमच्या डोकीत अशी संकल्पना आली की आपण एक राम मंदिराची प्रतिकृती बनवूया आणि ती प्रतिकृती पूर्ण तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे आज कलश मिरवणूक आणि अक्षता दिल्या जात आहेत त्यावेळी ती मिरवणुकीत सामील करूया। आणि बाळासाहेबांचं स्वप्न एक शिवसैनिक म्हणून पूर्ण झालं याबद्दल मी आनंदी आहे। आणि इथून पुढे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही शिवसैनिक लढणारच आहोत। राम मंदिराची प्रतिकृती ज्या खेडेगावातल्या लोकांना, आमच्या तालुक्यातील लोकांना राम मंदिर पाहायला जायला जमेल नाही जमेल ह्या गोष्टी दुरापास्त राहतील, पण मंदिर आम्ही स्वतः तिची प्रतिकृती बनवून आमच्या रवींच्या माध्यमातून, आमच्या बाळासाहेब सुतारांच्या माध्यमातून आम्ही ती बनवली आणि ती तालुकाभर फिरावी आणि प्रत्येकानं त्या मंदिराचं दर्शन घ्यावं आणि त्या निमित्तानं त्या लोकांना मंदिर कसं असेल किंवा काय असेल हे कळेल, या भूमिकेतनं आम्ही हे मंदिर उभं केलेलं आहे। सर, आपण प्रतिकृती उभा केलेली आहे, प्रतिकृती बनवताना कसं वाटलं आणि काय सांगताय राम भक्तांना? सर्वप्रथम मी आजच्या सोहळ्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर संजूदादांनी जी मला संधी दिली आपली जी अयोध्येचं राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवण्यासाठी, जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जे काय आज तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर जे काय आम्ही साकारलेलं मॉडेल आहे तर ते आम्हाला जवळपास 5 दिवसामध्ये फार कमी वेळेत आम्ही बनवलं आहे। माझ्या सवंगड्यांनी आणि बाकीच्या मित्रांनी मिळून जो काय हातभार लावला, गडिंग्लजकरांचं प्रेम जे काय असेल ते या प्रतिकृतीमधून सर्वांना दिसून येतंच आणि छान वाटतं की बाबा जी कौतुकाची थाप मिळते किंवा दादांनी एवढं मोठा नियोजनबद्ध सगळं जे काय असलं आत्ता कार्यक्रम घेतला। धन्यवाद। जय श्रीराम। माझी कामाची सुरुवात ही श्रीरामच्या मंदिराच्या आंदोलनापासून सुरू झाली। रामनामाचा जप असेल, शिलापूजन असेल, अशा माध्यमातून आम्ही गेली 18-20 वर्ष जे स्वप्न वाटलं नव्हतं की राम मंदिर आम्हाला बघायला मिळेल की होईल, ते राम मंदिर पूर्ण झालेलं आहे। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, सर्व शिवभक्तांचं पूर्ण झालेलं आहे। 22 जानेवारीला त्याचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे व 22 तारखेनंतर आम्ही गडिंग्लजातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सगळेच आम्ही रामभक्त त्या राम मंदिराच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत। त्यासाठी सर्वांना 22 तारखेला शुभेच्छा देतो। जय जवाहर।